कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे। आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल त्यांनी केलाय। अंधश्रद्धेतून बाहेर पडा असं राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरे यांनी वर्धापन दिनी जे संबोधन केलं त्याच्यामध्ये त्यांनी कुंभमेळा जो आयोजित करण्यात आला होता यूपी मध्ये त्याच्यावरून खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे। तर अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्लाही राज ठाकरेंनी दिलाय। एकही नदी देशातील स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केला आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या आता या वक्तव्यावरून काही वाद होतो का तेही बघावं लागेल, कारण हा जो कुंभमेळा भरलेला होता त्याच्यामध्ये कोट्यावधी लोक जाऊन आलेले आहेत कुंभमेळ्यासाठी। यूपी मध्ये प्रयागराज मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता आणि बऱ्याचशा लोकांनी तिथे जाऊन डुबकी लगावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। पवित्र स्नान त्यांनी केलेलं होतं आणि श्रद्धेचा आस्थेचा हा विषय आहे असं असताना आज जेव्हा मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो त्यावेळेला राज ठाकरेंनी इथं कुंभमेळ्यावरून एक वक्तव्य केलं आहे, त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे। अंधश्रद्धेतून बाहेर पडा असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आणि आपल्या देशामधील एकही नदी स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी केलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी एक प्रोग्रेसिव्ह भूमिका तर घेतल्याचं दिसतंय या वर्धापन दिनी मनसेच्या, आणि त्याचबरोबर वाद ओढावून घेतलाय का असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। कुंभमेळा ज्या ठिकाणी कोट्यावधी लोक गेलेले होते तिथं त्यांनी पवित्र स्नान सुद्धा केलेलं होतं आणि अशा या कुंभमेळ्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी मात्र खिल्ली उडवलेली आहे। आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाहीये, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असं ते म्हणाले।